नमस्कार. निर्मल विसावा या माझ्या मेडिटेशन आणि हिलिंग सेंटर ज्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालतं ते माझे गुरु गोंदवलेकर महाराज आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ज्यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने मला ज्यांनी दिली ते माझे गुरु स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या एपिसोडची सुरुवात करते. मागच्याला आपण बघितलं की राईट चॉईस करणं किंवा योग्य निवड जर आपण करू शकलो तर आपल्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते. चुकीच्या मार्गावर न जाता योग्य मार्गावर आपण जातो आणि मग आपल्याला अपेक्षित असलेली समृद्धी, आनंद, सुख, इच्छापूर्ती या सगळे आनंद आपल्याला मिळू शकतात. पण त्याचं मूळ आहे ते तुमच्या मनामध्ये असणाऱ्या विचारधारेत आणि त्या विचारांवर असलेल्या कुठल्या भावनांचा प्रभाव आहे त्याच्यावरती. आता हे आणखीन डिटेलमध्ये जाणून घेण्याकरता आपण आत्ताच्या युगातली एक गोष्ट बघूया. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं ती महाभारतातली गोष्ट होती. आत्ताच्या युगातली एक गोष्ट तुम्हाला सांगते. एक व्यापारी होता, अतिशय हुशार, तल्लख, आणि तो व्यापारी खूप हुशार होता, त्यामुळे त्याचा अर्थातच व्यापार अतिशय चांगला चालायचा. त्याला 2 मुलं होती. सगळं व्यवस्थित होतं. फक्त एक त्या व्यापाराचं होतं की त्या व्यापाराला एक अशी वेळ यायची की तो प्रचंड दारूच्या आहारी जायचा आणि हे जेव्हा तो दारूच्या आहारी जायचा त्यावेळेला त्याला त्या धंद्याचं, बिझनेसचं, स्वतःच्या रुटीनचं कसलंच भान उरायचं नाही. आणि मग जवळजवळ 8-10 दिवस तो त्याच सगळ्या मनस्थितीमध्ये असायचा आणि त्यामुळे अनेक वेळा मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट गेलेली आहेत, हे झाले, त्याचं अपरिमित नुकसान झालेलं आहे. पण त्याची खोड काही ती जायची नाही. त्याला घरातले समजवायचे तरी सुद्धा तो म्हणायचा माझ्याकडून ते होतच नाही, मी कितीही ठरवलं तरी. आता ही त्याची जी 2 मुलं होती ह्यांची अर्थातच प्रत्येकाने आपापल्या पूर्वसंचितानुसार मी म्हटलं तसं एक विचारधारा किंवा बेस आणलेला आहे, मनावरचे संस्कार आणलेले आहेत. तर त्याचा एक मुलगा जो होता त्याचा लक्ष, त्याचा फोकस जो होता तो वडील असं जे काही लहरीपणाने वागायचे किंवा त्या व्यसनामध्ये लावून जे काही त्यांचं नुकसान व्हायचं, त्याचे जे काही अपडाऊन्स त्याला भोगायला लागले, त्याच्या आईला भोगायला लागले, संपूर्ण कुटुंबाला भोगायला लागले, ह्याचं त्याला प्रचंड वाईट वाटायचं. आणि त्याने काय ठरवलं की मी हे माझ्या आयुष्यामध्ये होऊ देणार नाही, मी माझ्या कुटुंबाच्या बाबतीत होऊ देणार नाही, मी कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही आणि त्या दारूला माझ्या आयुष्यावरती एवढा कंट्रोल ठेवायला मी मुळीच देणार नाही, मी मनाची ताकद एवढी वाढवेन, असा त्याची विचार पद्धती होती. त्याचा जो सख्खा भाऊ होता त्याला असं वाटायचं अरे बाबा काय मस्त एन्जॉय करतायत लाईफ, पाहिजे तेव्हा बिझनेस करतात, पाहिजे तेव्हा पैसे कमवून आणतात, पाहिजे तेव्हा ते दारूमध्ये घालवतात, 15-15 दिवस स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात. हा मनस्वीपणा जो त्याच्या वडिलांचा होता त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं किंवा त्याच्याकडे त्याचा सतत फोकस जात होता त्याने जन्मता आणलेल्या वृत्तीनुसार. त्यामुळे 2 तफावत झाले. काय झालं तर हा जो मुलगा होता त्याने काय केलं की पुढे जाऊन वडिलांचा बिझनेस सांभाळला, तो वाढवला, त्याचं वेगळे नवनवीन आणखीन जोड व्यवसाय करून त्याला जोड दिली आणि स्वतःचं आयुष्य एक वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलं. आणि दुसरा हा जो मुलगा होता तो पुन्हा त्या दारूच्या अंमलाखाली गेला आणि पुन्हा तसंच कुठला तरी तो पॅटर्न जगायला लागलेला होता की त्याचं आयुष्य, त्याचा संसार हा पुन्हा, त्याची फॅमिली हा पुन्हा त्याच ट्रॅकमध्ये अडकत होती जे त्याने भोगलेलं होतं. म्हणजे मग निवड कोणाची बरोबर होती हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला कळलंय. जो मुलगा ज्याने हे आपण करायचं नाही असं मनोमन ठरवलं, त्याच्यावर काम केलं, स्वतःचा एक पाथ आखून घेतला, त्याचं आयुष्य वेगळं होतं आणि या मुलाचं आयुष्य वेगळं होतं. कारण त्याचा फोकस अनुभव घेताना वेगळ्या गोष्टीकडे होता, वेगळ्या भावनेने ते अनुभव त्याने टिपले. त्यामुळे ही या सध्याच्या युगामधली गोष्ट आहे आणि हे उदाहरण मी एक दिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला दिसतात किंवा असे अनेक घरं आपल्याला दिसतात की ज्यांच्यामध्ये एका मुलाची खूप प्रगती झालेली असते आणि दुसरा मुलगा मात्र वेगळ्याच दिशेने चाललेला आहे. तर हे सगळं होतं कारण पुन्हा एकदा मी सांगते की पूर्वसंचितानुसार तुम्हाला जी काही फळं भोगायची आहेत, उपभोगायची आहेत म्हणा किंवा भोगायची आहेत म्हणा, ती करण्याकरता म्हणून तुम्ही जी विचारधारा आणलेली आहे त्यानुसार तुम्ही प्रत्येक गोष्ट आयुष्यातली टिपत जाता. मग आपण काय करू शकतो तर अशा वेळेला तुम्हाला पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक हे तुमच्या मदतीला येतं आणि ते टेक्निक नक्की कसं मदत करतं, काय करतं हे जाणून घेणार आहोत आपण पुढच्या एक भागामध्ये. धन्यवाद.